नमस्कार. मी आज आपणास रामरक्षा स्तोत्राची कथा सांगणार आहे. म्हणजे त्याची उत्पत्ती किंवा निर्मिती कशी झाली त्या संदर्भात माझ्या वाचण्यात आलेली एक कथा मी इथे सांगत आहे. भगवान शंकर व पार्वती माता कैलास पर्वतावर संवाद करीत असताना पार्वतीने विचारले की विष्णू सहस्त्रनाम श्रेष्ठ आहे. यात भगवान विष्णूची 1000 नामे आहेत, परंतु मला असे सांगा की या 1000 नावांपैकी असे एक नाव घेता येईल की जे सुलभ सोपे असून म्हणायला चटकन येईल, परंतु पुण्य मात्र सहस्त्र नामाचे मिळायला पाहिजे. असे काही नाव आहे का? शंकर म्हणाले, आहे ना. अगं, रामनाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. आपण म्हणाल की राम श्रेष्ठ की शंकर, परंतु ही आपली बुद्धी झाली. खरं तर दोघेही एकमेकांना मानतात. ह्याचा पुरावा रामरक्षेत आहे. रामरक्षेतील शेवटचा श्लोक, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. यात वरानने अर्थात सुंदर चेहराची सुमुखी हे पार्वतीला म्हटले असून रामनाम हे हजारो नामाच्या तोडीचे आहे. तू फक्त रामनाम घेतले तरी पुरेसे आहे असे शंकरांनी म्हटले आहे. पुढे हे पार्वतीला पटले. एक कथा सांगितली जाते की वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले. त्यात 100 कोटी श्लोक आहेत. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. यातील एक एक अक्षर पापाचे नाश करणारे आहे. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण शंकरांच्या हाती लागले व शंकरांच्या हाती अमोलिक ठेवा लागला आहे. ह्याचा सुगावा देव, दानव व मानवाला लागला. तो मिळवण्यासाठी तिघेही भगवान शंकरांकडे गेले व अमोलिक ठेवा आम्हाला द्यावा असा आग्रह विनंती केली. त्याप्रमाणे शंकरांनी 100 कोटी श्लोक 3 समान भागात विभागणी केली. प्रत्येकाला 33 कोटी श्लोक दिले. उरले 1 कोटी पुन्हा त्याचे समान भाग केले. प्रत्येकाला पुन्हा 33 लाख श्लोक दिले. उरलेले 1 लाख पुन्हा समान भागात म्हणजे 33,000 श्लोक वाटले गेले. असे करत करत प्रत्येकाच्या म्हणजेच देव, दानव व मानव यांच्या वाट्याला 33 कोटी 33 लाख 33,333 श्लोक असे आले. उरला फक्त 1 श्लोक, तोही अनुष्टुप छंदातला. याचीही पुढे विभागणी व्हावी अशी मागणी झाली. त्यानंतर भगवान शंकरांनी प्रत्येकाला आपण जाणता की अनुष्टुप छंदात 32 अक्षर असतात. त्याची विभागणी प्रत्येकाला 10 10 10 अशी अक्षरे देऊन केली गेली. शंकरांकडे फक्त 2 अक्षरे उरली. ती होती राम. त्याचा जप करीत करीत ध्यानावस्थेत गेले व त्यामुळे त्यांच्या कंठाचा दाह शांत व कमी झाला व ते वेगळ्या अवस्थेत गेले. शंकर ध्यानावस्थेतून बाहेर येऊन आपणास त्या 2 अक्षरांबद्दल आपल्याला काही कळेल म्हणून देव, दानव व मानव वाट पाहत थांबले. असा बराच काळ लोटला. कंटाळून प्रथम दानव, मानव व देव परतले. परंतु मानवातील एक बुद्धिमान ऋषी बुधकौशिक ऋषी होते. ते वाट पाहत थांबले. असा बराच काळ लोटला. अशी वाट बघत असताना त्यांना झोप लागली. त्यावेळी शंकर ध्यानावस्थेतून जागे होऊन पाहिले तर त्यांना बुधकौशिक ऋषी समोर निद्रावस्थेत दिसले. बुधकौशिकांकडे धीर चिकाटी पाहून आपण त्यांना उपदेश करावा असे ठरविले व त्यांनी त्यांना स्वप्नात जाऊन राम ही 2 अक्षरे दिली. बुधकौशिक ऋषींनी जागे झाल्यावर त्यांना जे धन, ऐश्वर्य, खजिना मिळाला होता तो पुन्हा लिहून काढला. तीच ही रामरक्षा होय. त्याचा पुरावा पुन्हा रामरक्षेमध्ये आहे. श्लोक क्रमांक 15. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. अशा या रामरक्षेचा लाभ आपण पिढ्यानपिढ्या युगानयुगे घेत आहोत. या रामरक्षेचे अमौलिक महत्त्व आहे. ज्याच्याकडे ही रामरक्षा आहे त्यांना जगात ज्या दुष्ट शक्ती आहेत त्यांना घाबरण्याचे कारणच नाही. जय श्रीराम.